या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रीतमची जी मैत्रीण घरी आलेली असते तिच्यासोबत प्रिया खूप गप्पा मारत असते. तिला म्हणत असते की आता तू या शहरामध्ये आली आहेस ना तर आपण भेटत जाऊ, कारण माझ्या जास्त मैत्रिणी नाही आहेत, तुझ्याशी मैत्री करायला मला नक्की आवडेल. आणि हे ऐकून प्रीतम मात्र डोक्यालाच हात लावतो आणि मग त्यानंतर ती मोनिका जाण्यासाठी निघते. तर प्रिया स्वतःहूनच प्रीतमला म्हणते की जा प्रीतम, तिला बाहेर सोडवून या. आणि त्यावर प्रीतम हो म्हणत नाईलाजाने त्या मोनिकासोबत बाहेर जातो. पण हे सगळं काही पाहून अहिल्या प्रियाला म्हणते की हे बघ प्रिया, आपल्या नवऱ्यावर विश्वास असणं योग्य आहे, मात्र नवऱ्याच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींवर इतक्या पटकन कधीच विश्वास ठेवायचा नसतो. आणि त्यावेळी प्रिया म्हणते पण आई, ती मुलगी बघा ना किती गोड आहे, आणि माझं आणि प्रीतमचं लग्न झाले हे कळाल्यावर तिला किती आनंद झालाय. मला खरंच ती खूप आवडली आणि माझा प्रीतमवरनं खूप विश्वास आहे, ते कधीही माझा विश्वासघात करणार नाहीत. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की मग ठीक आहे. आणि मग ती प्रियाला पुढच्या मीटिंगची तयारी करायला सांगते. त्यानंतर मग अहिल्या किचनमध्ये येते आणि पारूला सांगते की आपल्याकडे काही महत्त्वाचे लोक येणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या चहापाण्याचं सगळं काही तू बघ. त्यावर पारूसुद्धा हो म्हणते आणि मग अहिल्या त्या मीटिंगसाठी जाते. आणि त्यावेळी त्या ठिकाणी दामिनी, मोहन, प्रिया हे देखील असतात. आणि मग ते अधिकारी घरी येतात. ते अधिकारी शाळेच्या प्रोजेक्टबद्दल बोलण्यासाठी, डिस्कस करण्यासाठीच आलेले असतात. आणि त्यावेळी मग प्रिया त्यांना इंग्लिशमधून छान प्रेझेंटेशन देते, त्यांना शाळेबद्दल सगळी माहिती सांगते. आणि त्यांचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच पारू चहा घेऊन त्या ठिकाणी येते. आणि त्यावेळी त्या अधिकाऱ्यांपैकी एक मुलगी पारूला विचारते की तुम्ही किर्लोस्कर कंपनीच्या ब्रँड ॲम्बॅसेडर आहात ना, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. आणि मग ती पारूसोबत इंग्लिशमधूनच बोलू लागते, तिला वेगवेगळे प्रश्न विचारू लागते. पण पारूला मात्र काही समजत नाही, ती फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत उभी असते. आणि मग अहिल्याच प्रियाला इशारा करते, त्यामुळे प्रिया त्या लोकांना सांगते की पारू थोडीशी लाजाळू आहे, तुम्ही तिच्यासोबत नंतर बोला, आपण तुमची मीटिंग अरेंज करूयात, पण आता आपण शाळेच्या प्रोजेक्टबद्दलच बोलूयात. आणि मग त्यावर तेही लोक हो म्हणतात आणि मग पुढची मीटिंग होते. त्यानंतर मग ते लोक तेथून निघून जातात. तर अहिल्या प्रियाचं कौतुक करत मोहनला म्हणत असते की बघितलं ना, प्रिया किती छान इंग्रजी बोलली, किती छान तिने प्रेझेंटेशन दिलं. आणि त्यावर मोहनही कौतुक करत म्हणतो की हो वहिनी, अगदी खरं आहे. तर अहिल्या म्हणत असते की म्हणूनच माझा नेहमी आग्रह असतो की घरातील सुनांना इंग्रजी यायला हवं, म्हणजे त्या चार चौघांमध्ये स्वतःला प्रेझेंट करू शकतात. आणि म्हणूनच मला आदित्याची बायकोसुद्धा शिकलेली आणि एकदम खमकी अशी हवी आहे. आणि हे सगळं काही ऐकून मात्र त्या पारूचा चेहराच पडतो. तर प्रिया तिच्याकडेच पाहत असते. मग अहिल्या पारूला म्हणते की हे बघ पारू, जे काही घडलं ना त्याचा तू जास्त विचार करू नको, मनाला लावून घेऊ नको, पण एक मात्र खरं आहे की तू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर आहे, तुला पुढे मागे परदेशात वगैरे जावं लागेल, त्यामुळे तुला इंग्रजीसुद्धा यायलाच हवी. आणि त्यावर पारू हो म्हणत तेथून निघून जाते. त्यानंतर दामिनी आणि मोहन त्यांच्या खोलीत असताना पारू चहा घेऊन त्या ठिकाणी येते. तर दामिनी मुद्दाम तिच्याशी इंग्रजीमधून बोलायचा प्रयत्न करू लागते, मात्र तिची इंग्रजी मोहनलासुद्धा कळत नाही. आणि मग तो पारूला मराठीमधूनच काय करायचं हे सांगतो. आणि दामिनीला देखील विचारतो की हे काय चाललंय ग तुझं. आणि त्याच वेळी नेमका आदित्य त्या ठिकाणी येतो, पण तो बाहेर उभा राहूनच यांचं बोलणं ऐकत असतो. दामिनी मोहनला सांगत असते की तुम्ही मागाशी बघितलं नाही का, ते अधिकारी या पारूसोबत इंग्रजीत बोलत होते, तर हिला काही कळलं नाही, फक्त त्यांच्याकडे पाहत उभी होती. ही आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर आहे ना, जर हिला इंग्रजी बोलताच आलं नाही मग आपल्याच कंपनीची इज्जत जाणार नाही का. आणि हे ऐकून पारू खाली मान घालते. तर मोहन दामिनीलाच विचारतो की तुला इंग्रजी बोलता येतं का. तर दामिनी म्हणते हो हो, मग तुम्ही हवं तर काही पण विचारा मला. आणि मग मोहन तिला इंग्रजीमधून एक वाक्य बोलून दाखवतो, पण दामिनीला त्यातलं काही कळत नाही. आणि त्यामुळे मोहन हसतच म्हणतो की अगं तुला तरी कुठे येतं इंग्रजी, मग कशाला त्या बिचाऱ्या पारूला बोलतेस. तर दामिनी म्हणत असते की मला इंग्रजी येऊन काय उपयोग आहे, पण ही पारू तर ब्रँड ॲम्बॅसेडर आहे ना, हिला यायला नको का. आणि मग ती पुन्हा पारूचा अपमान करायला सुरुवात करते. आणि त्यामुळे आदित्यला तर खूपच वाईट वाटतं, तो रागातच तेथून निघून जातो. तर मोहन दामिनीला सांगत असतो की पारूला जे काम येतं ना ते काम ती उत्तमरित्या करते, त्यामुळे तिला इंग्रजी यायला हवं असं काही नाही आहे. आणि मग ती पारूसुद्धा तेथून जाण्यासाठी निघते, पण ती सतत घडलेल्या गोष्टींचाच विचार करत असते आणि म्हणत असते की आदित्य सरांचं माझ्यावर प्रेम आहे हे खरं आहे, पण त्यांना जशी बायको हवी आहे तशी तर मी नाही आहे. आणि मला इंग्रजी येत नाही म्हणून उद्या जर मी त्यांना आवडले नाही तर, पण हे
हे सगळं सुरू असतानाच आदित्य त्या ठिकाणी येतो आणि पारूला म्हणू लागतो की आज मला माझ्या हातचा चहा प्यायचा आहे आणि तो चहा बनवायला सुरुवात करतो. पण त्याला काही जमतच नाही आणि त्यामुळे पारू वैतागूनच म्हणते की आदित्य सर हे काय चाललं आहे तुमचं? तुम्हाला तुमच्या ऑफिसमधले कामं येतात ना, मग चहा यायला पाहिजे ना, हा हट्ट कशासाठी? आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की पारू अगदी बरोबर बोललीस तू. अगं म्हणजे बघ, मला माझ्या ऑफिसमधली कामं येतात आणि तुला किचनमधली. मग आपल्याला सगळीच कामं यायला हवीत असा हट्ट कशासाठी? काही कामं प्रत्येकाला जमतात असं नाही ना. मग जर तुला इंग्रजी जमत नाही तर त्याचं तू इतकं वाईट का वाटून घेते? दामिनी काकू जे काही बोलली त्याचा इतका विचार का करतेस? आणि ते ऐकून पारू खाली मान घालते. तर आदित्य तिला समजावत म्हणतो की हे बघ पारू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जेव्हा आपण एखाद्या माणसावर प्रेम करतो ना, तेव्हा त्याला त्याच्या सगळ्या गुणदोषांसोबत स्वीकारतो. जरी तुला इंग्रजी येत नसलं ना, तरी माझं तुझ्यावरचं प्रेम काही कमी होणार नाही आहे. तू प्लीज स्वतःला असा दोष देत बसू नको. आणि आदित्यच्या या बोलण्यामुळे पारूलाही आनंद होतो. पण मग त्यानंतर ती मनाशी म्हणते की आता आदित्य सर एक पाऊल पुढे आले आहेत ना, तर मग मलासुद्धा एक पाऊल पुढे यायला हवं, स्वतःला त्यांच्या योग्यतेचं बनवायला हवं. त्यानंतर मग ती प्रीतमच्या खोलीत जाते. तर प्रीतम तिला म्हणत असतो की पारू, बरं झालं तू इथे आली, मला तुझी माफी मागायची होती. अगं त्या दिवशी तू दादासाठी जे सरप्राईज ऑर्गनाईज केलं होतं ते प्रियामुळे फ्लॉप झालं आणि त्यावेळी प्रियाला काही माहीत नव्हतं ना गं, म्हणून सगळा गोंधळ झाला. पण आता तू काळजी करू नको, प्रियाला सगळं माहीत आहे आणि तिने सगळं स्वीकारलंसुद्धा आहे. आणि ते ऐकून पारू खुश होत म्हणते की हो प्रीतम सर. तर प्रीतम तिला म्हणू लागतो की तुला आणि दादाला एकमेकांसोबत निवांत असा वेळ मिळत नाही ना, त्यामुळे मी ठरवलं आहे की आपण चौघेजणं मस्त कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. जसे प्रियाच्या गावी होतो तेव्हा फिरायला गेलो होतो ना, अगदी तसे. आणि ते ऐकून पारू आनंदाने म्हणते की हो चालेल, मात्र आपण कधी आणि कुठे जायचं? तर प्रीतम म्हणत असतो की काळजी करू नको, तू तुझी पटपट सगळी कामं आवरून घे. आईसुद्धा नागपूरला गेले, आपण देखील मस्त कुठेतरी फिरायला जाऊ आणि उद्या संध्याकाळपर्यंत परत येऊ. आणि त्यासाठी पारूही आनंदाने हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती प्रीतमला असं विचारू लागते की इंग्रजी भाषा खूप अवघड आहे का? तर प्रीतम म्हणतो नाही गं, इंग्रजी ही फक्त एक भाषा आहे आपल्याला काय वाटतं ते एक्सप्रेस करण्यासाठी. आणि आता कसं आहे ना, इंटरनेटमुळे जग खूप जवळ आले. जर आपल्याला आपली कामं पटपट व्हायला हवी असतील ना, तर माणसाला इंग्रजी यायला हवं इतकं. आणि मग त्यानंतर तो पारूला विचारतो की पण हे सगळं तू का विचारते? तुला काही इंग्रजी शिकून दादाला सरप्राईज द्यायचं आहे का? आणि त्यावर पारू लाजूनच हो म्हणते. आणि मग प्रीतम म्हणतो की ठीक आहे, या कामात मी तुला मदत करतो. आधी तो असं ठरवतो की मी प्रियाला तुला इंग्रजी शिकवायला सांगतो, पण म्हणतो की नाही, मग त्यात काही सरप्राईज नसेल. आणि मग ते दोघेजण इंग्रजी स्पीकिंगचा क्लास लावायचं ठरवतात. प्रीतम पारूला सांगतो की आपण आजच क्लासमध्ये ॲडमिशन घेऊयात आणि त्यासाठी पारूही आनंदाने तयार होते. दुसरीकडे आदित्य आज जे काही घडलेलं असतं त्याचाच विचार करत असतो. आणि मग प्रीतम त्या ठिकाणी येत त्याला सांगतो की दादा, आज आपण चौघेजण फिरायला जाणार आहोत. तू तुझ्या सगळ्या मीटिंग्स वगैरे बाजूला ठेव. तुला आणि पारूला एकत्र वेळ मिळायला हवा आहे की नाही? आणि त्यावर आदित्यही हो म्हणतो आणि फिरायला जाण्यासाठी आनंदाने तयारही होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.